राधिका, आता हे अति होतंय तुझं. शशांक रागात बोलत होता. अति? अरे माझी काही स्वप्न, इच्छा असतील की नाही याचा विचार कर ना. तुला मी काहीही आणि कसलीच कमी पडू दिली नाही आहे. पण शशांक, अरे तू तुझ्या स्वकमाईतून घेतला आहेस ना तो फ्लॅट. मग आपण राहू ना तिथे. आणि आईबाबांना काय आपण वाऱ्यावर नाही सोडत आहोत. त्यांना भेटायला जाऊ. ते कधी इकडे येतील? नो राधिका, मला हे पटत नाही. ज्या आई वडिलांनी मला इतके वर्ष सांभाळले, मोठे केले, त्यांना या त्याच्या उतारवयात मी एकट नाही सोडू शकत. शशांक, इतकं पण इमोशनल होऊ नकोस. आपण त्यांच्या सुखसोयीची सगळी सोय करून देऊ. काहीही त्रास त्यांना होणार नाही. मला ते जमणार नाही राधिका. आणि आपण आताच तर लग्न झालं आहे. अजून 6 महिने पण नाही झाले आणि तू खुशाल वेगळं राहायचे म्हणतेस. शशांक, मला सुद्धा माझा स्वतंत्र संसार हवा आहे. जिथे मी माझ्या मनासारखं सगळं काही करू शकते. मला माझी प्रायव्हसी हवी आहे. का? या घरात तुझी प्रायव्हसी तुला मिळत नाही का? कोण आहे इथे तुला त्रास द्यायला? मला काय म्हणायचे हे तुला समजत नाही. चांगले समजते आहे राधिका. आणि मी लग्नाआधीच तुला सांगितले आहे की मी माझ्या आई बाबांना सोडून राहणार नाही. ठीक आहे, राहा मग. मी नाही राहू शकत इथे. राधिका, आर यू मॅड? इतक्या छोट्या कारणाने कोणी भांडत बसते का? राहू शकत नाही म्हणजे? मी जाते आईकडे. तुझा निर्णय झाला की सांग. मग मी येईन. राधिका आपली बॅग घेऊन बाहेर पडली, शशांक हात लावून.